हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया एकदम टेस्टी असा मुखवास, जे घरातील अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण अगदी आरामात खाऊ शकतात आणि तेवढाच टेस्टी सुद्धा लागतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी मी 1 वाटी जवस घेतलेले आहे। अर्धी वाटी तीळ घालून घ्यायचे। तीळ आणि पॉलिश घ्यायचे, गावरान तीळ घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित भाजले जातात। आणि यामध्ये घालायचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 चमचे ओवा। बस एवढ्या साहित्यामध्ये हा मुखवास तयार होतो आणि अगदी पाचक असा हा तयार होतो। हिवाळा सुरू आहे, बऱ्याचदा आपली स्किन सुद्धा ड्राय होते आणि तेलबिया या हिवाळ्यामध्ये खाल्ल्याच पाहिजे। तर अशा प्रकारचा जेव्हा आपण मुखवास बनवून ठेवतो तर घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण याचा आनंद घेऊ शकतात आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे। आपल्याला माहित आहे की आपल्या पूर्वजांची परंपरा जशी आहे मुखवास बनवायची, किंवा बाळंतिणीसाठी बाळंतिणीच्या जे शोप बनवल्या जातात त्या सुद्धा आपल्या सर्वांनाच माहिती आहे। त्याची ही छोटी साधी सरळ रेसिपी आहे। त्यानंतर मी थोडंसं पाणी घेतलं आहे एका वाटीमध्ये 2 चमचे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि हे घेतलं आहे काळं मीठ अर्धा चमचा, चवीनुसार घालायचं आहे। पाण्यामध्ये घालायचं आणि थोडा वेळ फेटून घ्यायचं याला, म्हणजे मीठ जे आहे ते विरघळून जातं पाण्यामध्ये आणि ते लगेचच आपल्या या शोपला आणि जवसला लागून जातं। 1-2 मिनिटभर याला व्यवस्थित हाताने फेटायचं आणि मीठ पाण्यात विरघळून झालेलं आहे। आता मी हे सर्व या तीळवर आणि जवसवर घालून घेते। हिवाळ्यामध्ये बऱ्याच घरात जवसची चटणी सुद्धा बनवली जाते, पण प्रत्येकाला ती आवडतेच असं नाही। पण अशा प्रकारचा जेव्हा आपण मुखवास बनवतो तर ते घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी सर्वजण खाऊ शकतात। आणि आपल्याला सर्वांनाच माहिती की तीळ हा हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी किती महत्त्वाचा घटक आहे। त्यामुळेच आपल्याकडे पूर्वापारपासून चालत आलेल्या तिळाच्या वड्या सुद्धा आपण ह्या हिवाळ्यामध्ये किंवा संक्रांतीच्या आसपास करण्याची आपली परंपरा आहे। तर अशा प्रकारचा हा मुखवास बनवून बघा। चांगलं मिक्स करून घेतलं मी, 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतलं, म्हणजे पूर्ण मीठ जे आहे ते या जवसला आणि तिळाला लागून गेलं। त्यानंतर कढई ठेवली, गॅसची फ्लेम थोडी मोठी केली सुरुवातीला आणि पूर्ण जवस आणि तीळ ह्या कढईमध्ये घालून घेतले। सुरुवातीचे 2 ते 3 मिनिटं गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवून व्यवस्थित मिक्स करत करत हे तीळ आणि जवस भाजून घ्यायचं। खूप छान खमंग असा तयार होतो। तुम्ही एकदा जर बनवून बघितला तर नेहमीच बनवाल। पण अशा प्रकारचा जो मुखवास आहे हा फक्त हिवाळ्यात खाण्यासाठी आहे, उन्हाळ्यामध्ये याचा त्रास होऊ शकतो। आणि शिवाय प्रत्येक वेळेस जेवण झाल्यानंतर बडीशोप खाल्ले जाते, पण बडीशोपने कधी कधी बऱ्याच जणांना खोकला लागल्यासारखं होतो। तर त्यामुळे अशा प्रकारचं जे तेलबिया वापरून बनवलेला मुखवास आहे तो नेहमीच सर्वांसाठी उपयुक्त असा ठरतो। गॅसची फ्लेम लो केली आणि त्यानंतर मी याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून भाजून घेतलं। अशा प्रकारे तयार केलेला मुखवास अगदी 1 ते 2 महिना आरामात टिकतो, काहीच टेन्शन राहत नाही, याचं व्यवस्थित टिकून राहतो। तयार केलेला मुखवास हा पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि त्यानंतर एखाद्या बरणीत भरून ठेवायचा आणि सर्वजण अगदी आवडीने खातील अशा प्रकारचा हा मुखवास तयार झालेला आहे बघा। नक्की बनवून बघा, अगदी सोपी रेसिपी आहे आणि शिवाय तेवढीच उपयुक्त आहे। तेलबिया ह्या हिवाळ्यामध्ये खायलाच पाहिजे, त्यामुळे आपले ड्राय स्किन किंवा आपल्या केसांचा जो डॅन्ड्रफ वगैरे आहे त्याचा सुद्धा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होतो। सोपी रेसिपी आहे, कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघितला याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडलाय, तर त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू सो मच।